हिंदू धर्माच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली। औरंगजेबाने त्यांना हाल हाल करून मारले, असंख्य वेदना सहन केल्या, पण हिंदू धर्म सोडला नाही, धर्मांतर केलं नाही। छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण व्हावे म्हणून बलिदान मास पाळला जात आहे। याआधी काही मोजकेच लोक बलिदान मास पाळत होते। नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समोर आला आणि त्यामुळे नवी पिढी पेटून उठली। धर्माभिमान जागा झाल्याने अनेक शाळकरी मुलामुलींनी बलिदान मास पाळल्याचे निदर्शनास आले। अनेकांनी पायात चप्पल घातलेली नाही, शिवाय आवडते पदार्थ वर्ज्य केले आहेत। हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजी राजांनी असह्य वेदना सोसल्या, तर मग आम्हाला थोड्या सोसाव्या लागल्या तर त्यात काय होते, अशा प्रतिक्रिया बलिदान मास पाळणाऱ्या चिमुकल्यांनी दिल्या। माझं नाव विवेक विशाल अरगुले, मी इयत्ता 8वी मध्ये शिकतो। माझ्या शाळेचे नाव आबासाहेब भोगावकर हायस्कूल। बलिदान मास हा हिंदू मात्राचा आद्य धर्म कर्तव्य आहे पाळणं। पकडल्या गेल्या क्षणापासून अतिक्रूर पाशवी छळ सहन करणाऱ्या श्री संभाजी महाराजांचा रोज एक अवयव तोडत होते, रोज अंगाची साल सोलून काढत होते। शेवटी फाल्गुन अमावस्येच्या दिवशी पायापासून डोक्यापर्यंत देहाचे कुऱ्हाडीने तुकडे तुकडे केले। म्हणून श्री संभाजी महाराज मृत्यूच्या दिशेने बलिदानाच्या मार्गावर संपूर्ण महिनाभर रोजच अतिधिरोधातपणे चालत होते। म्हणून त्यांच्या फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्येपर्यंत रोज सामाजिक व कौटुंबिक स्तरावर संपूर्ण महिनाभर प्रत्येक दिवशी श्रद्धांजली वाहून धर्मवीर बलिदान मास पाळणे हे प्रत्येक हिंदू मात्राचे असे आद्य धर्म कर्तव्य आहे। माझे नाव शिव, मी इयत्ता 3री मध्ये शिकतो। तर बलिदान मास तू पाळलायस? पाळला, पहिल्यांदा पहिलं वर्ष। कसं का पाळावं असं वाटलं तुला? संभाजी महाराजांना मारहाण केली, त्या औरंगजेबने त्यांचा छळ केला आणि मारहाण केली। परत 40 दिवस त्यांची नखांची बोटे त्यांनी काढली, म्हणजे नख काढली बोटाची, डोळे परत काढले, जीभ छाटली, बोटे त्यांनी कापली, म्हणजे अमानुष छळ केला त्यांचा। आणि संभाजी महाराजांनी आपल्या हिंदू धर्माचं रक्षण केलं आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून तू करतोयस। काय वर्ज्य केलेस, म्हणजे तुला आवडणारी कुठली गोष्ट सोडलीस तू? मी केस कापायचे नाही, परत दूध पित नाही, चहा पित नाही, एवढंच। माझे नाव तनया विजय पोतदार, मी इयत्ता 7वी मध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर बाजार भोगा। तू बलिदान मास किती वर्ष झालं पाळतेस? 3 वर्ष झालं मी बलिदान मास पाळते। छावा चित्रपट बघितलाय? बघितलाय। काय दाखवलं त्याच्यामध्ये? संभाजी महाराजांनी खूप औरंगजेबाने त्रास दिला, मारहाण केली, त्यांच्या शरीरावर मीठ लावलं। काय मागणी होती औरंगजेबाला? तू आमच्या मुस्लिम धर्मात ये, अशी मागणी होती। संभाजीराजांनी त्याला नकार दिला? होय, संभाजीराजे म्हणाले हिंदू धर्मात या, तुम्हाला जात पण बदलायला लागणार नाही आणि धर्म पण। शेवटी संभाजी महाराजांना मरण प्राप्त झालं। तर काय वर्ज्य करतेस, म्हणजे बलिदान मास तू पाळतेस तर काय वर्ज्य केलेस? मी विदाऊट चप्पल चहा प्यायचा नाही, केस कापायचे नाही आणि मेहंदी त्याने काढायचं नाही। म्हणजे तुझ्या आवडीच्या गोष्टी तू होय। टाळतेस। बलिदान मास तू यंदापासून पाळतेस? होय। का नेमकं का वाटलं तुला बलिदान मास पाळावा असे? औरंगजेबानं ह्यांचा संभाजी महाराजांचा छळ केला, त्यांची नख काढली, तर डोळ्यात सळ्या खुपसून त्यांचे डोळे काढले, तर जीभ काढली, परत आतडी सोडली, त्याच्यावर मीठ टाकलं, मग त्यासनी खूप त्रास झाला। कशासाठी हा छळ केला त्यांनी? म्हणजे औरंगजेब त्यांना म्हणता तुम्ही धर्म सोडा आणि आमच्या धर्मात या, कारण की औरंगजेब त्यांच्यासाठी औरंगजेबानं संभाजी महाराजांच्या सोबत एवढी हे केलं तरी ते हारले नाहीत, म्हणून ते म्हणजे आमच्या तुम्ही या, आम्हाला पण तुमच्यासारखा राजा पाहिजे। मग परंतु संभाजी महाराज याला तयार नव्हते, म्हणून औरंगजेबाने एवढी त्यांचा छळ केला। शेवटपर्यंत त्यांनी धर्म सोडला नाही संभाजी महाराज? होय। आपला हिंदू धर्म खऱ्या अर्थाने त्यांनी वाचवला असं तुला वाटते? होय। बरं, मग काय पाळलंयस त्यांच्यासाठी? मी चप्पल घालत नाही, चहा पित नाही आणि चिकन खात नाही। कातळीवाडी पासून तू चालत येतेस? होय। किती अंतर आहे तुझ्या शाळेचे गाव? 1 किलोमीटर। 1 किलोमीटर।
आता ऊन लागते, उन्हात चटके बसतायत का तुला? होय मग चटके सोसणार आहेस तू? सोसणार. संभाजी महाराजांनी आमच्यासाठी एवढं केलं तर आम्हाला उन्हातनं चालण्यासाठी तरी काय होते तेवढं. म्हणजे एक श्रद्धांजली म्हणून तू कर. होय आता इथून पुढे तू पाळणार आहेस? पाळणार. मी आर परशुराम कात्रे. कात्रेवाडी चालत येतेस. काय काय म्हणजे संभाजी महाराजांच्या बद्दल तुला काय माहित आहे? औरंगजेबानं धर्म सोडायला ती दिलेली आलं. मग संभाजी महाराज सोडला नाही, मग त्यांचे छळ केला. बर डोळे काढले, जीभ काढली, अंगाची चमडी काढल्या, नीट चोळलं, बर हालाल करून मारलं. तू चित्रपट बघितलास? कधी बघितला? शिवजयंतीला. शिवजयंती चित्रपट बघितल्यावर कसं वाटलं? रडू आलं. मी आता 9वी मध्ये शिकते. तुझं गावाचं नाव काय? वाळवली. हा, किती किलोमीटर अंतरावर आहे? 3-4 किलोमीटर. कसं म्हणजे चालत ये जा करते? हो चालत. काय वर्ज केलेस? आज बलिदान मास पाळलायस तू? यंदा पहिल्यांदाच पाळलायस? हो पहिल्यांदाच. कशामुळे प्रेरणा मिळाली? काय बघितलं? छावा पिक्चर बघितल्यामुळे जे काय त्यातनं शिकलीस? म्हणजे जे औरंगजेब यांनी जो त्यांचा 40 दिवस छळ केला, त्यांचे कातडे सोडले, कुऱ्हाडीने त्यांचे शेवटी तुकडे केले, त्यांनी ते बघून सगळ्या हिंदू धर्म सोडला नाही. त्यामुळेच आपण आज हिंदू आहोत. माझे नाव श्रावणी शहाजी काटकर, गाव पोरले, शाळा आबासाहेब भोगावकर हायस्कूल, बाजार भोगाव. कितवीत आहे शिकतेस तू? 9वी मध्ये. तर बलिदान मास जो आहे तो कधीपासून पाळताय तुम्ही? 2 वर्ष मागच्या वर्षीपासून पाळते. काय कारण आहे की बलिदान मास का पाळला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आपल्यासाठी संभाजी महाराजांनी एवढं केलं, औरंगजेबाचे 39 दिवस एवढे हे सहन करून घेतले, त्यांच्यासाठी करायचं. चप्पल घालायचं नाही. अजून दुधाचे पदार्थ, म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्याचं आम्ही वर्च केलं. आता दररोज तुम्ही 3 किलोमीटर चालत जाताय आणि 3 किलोमीटर चालत येत आहे. हो. मग पायाला चटके बसत नाहीत का? कारण ऊन आहे भरपूर, डांबरी रस्त्यावरून चालायला लागते. बसतायत तरी पण ते सहन करायचंय. हो. माझे नाव आयुष अवधूत पाटील. मी आता 5वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचं नाव विद्यामंदिर बाजार भोगाव. यंदा बलिदान मास पहिल्यांदा पाळलाय? होय. का? संभाजी महाराजांचे 40 दिवस छळ केला त्यांच्या श्रद्धांजलीसाठी. घरचं अजून पण पाळते? बाबा माझे. बाबा पाळते. बाबांनी सांगितलं तुला का तुझं तूच हे केलंस? बाबांनी सांगितलं आणि मी पाळलं. मी सोनाली कपूर पोद्दार. माझ्या शाळेचं नाव आहे आबासाहेब भोगावकर हायस्कूल ज्युनियर कॉलेज. मी बलिदान मास यासाठी पाहिला की संभाजी म्हणजे छावा पिक्चर तर सगळ्यांनी बघितलंच असेल. त्यात संभाजी महाराजांचे किती हाल दाखवले, मग त्यासाठी आपल्याला थोडे झटके बसले तर काय फरक पडतो. साधं कापलं तरी आपल्याला मीठ लावलं आपण किती करतो. मग संभाजी महाराजांनी आपलं कसं केलं असेल. कशा सहन केल्या असं तुला वाटतं? छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे करून एका झऱ्यामध्ये सोडून दिले, म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची एक श्रद्धांजली म्हणून आम्ही बलिदान मास पाळतो. पहिल्यांदाच तू बलिदान मास पाळलेला आहेस का तुला बलिदान मास पाळावं असं वाटलं? ते चित्रपटावरून बघून मला पाळवलं. काय चित्रपटात होतं त्या? ते संभाजी महाराजांचं ते हे केल्यामुळे ते मी पाहून ते बलिदान मास जेव्हा मुलं पाळायला आली ना त्यांच्यावरून ते मला कळालं, म्हणून मी पाळायला. यंदा पहिल्यांदाच पाळतोय?